माझं लग्न का नाही झालं, कारण सुदर्शन लहान भाऊ आहे, त्याचं लग्न झालंय पण माझं नाही झालंय. तर नमस्कार मित्रांनो, मी आलोय आता गावाकडून पुण्याला. आणि पुण्याला आल्यानंतर आता हे बघा, इथं रूममध्ये सकाळी आता नाश्ता करावाच लागणार होता. तर रात्रीची खिचडी होती, मस्त खिचडीला परतून घेतलंय आणि आता नाश्त्याचं नियोजन करून कामाला सुरुवात करायची. आता बरेच दिवस, जवळपास 3 ते 4 दिवस सुट्ट्या झाल्या आणि त्यामुळं मग आता कामाला तर सुरुवात करावंच लागणार आहे. तर अशी सुरुवात झाली माझी दिवसाची. मित्रांनो, तसे तर मला पोहेच आवडतात, पण आज म्हटलं चला राईस आहे, खिचडी, तर रात्रीचा मसाला भात त्यालाच परतून घेतलं आणि म्हटलं नाश्त्याला हेच खावं आता. आणि नंतर आपल्याला काम पण करायचं आहे बरंच, तर त्यामुळं मग म्हटलं हेच खाऊन घ्यावं. तर चलो, पुन्हा भेटतो मी. खूप भूक लागली होती दुपारी, मग म्हटलं चला एक ऑमलेट करूया. आणि मस्त चपात्या होत्या, चपात्या आणि आमलेट मस्त बेत केला आहे आणि आपलं जेवण संपवून घेऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आता आवरलं आहे आणि आता निघतोय. मित्र आमचे डॉक्टर, जे आमच्या बाजूलाच क्लिनिक आहे त्यांचं, आणि आम्ही खूप वर्षापासून मित्र आहेत, त्यांच्याकडे जातो आहे थोड्या गप्पा गोष्टी, आणि नंतर एका ठिकाणी जायचं आहे काम करायला. तर सांगतोच मी तुम्हाला पुढं काय होणार आहे. तर तोपर्यंत चला. डॉक्टर साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांचं क्लिनिक बंद होतं. क्लिनिकवर गेल्यावर कळलं की ते त्यांच्या स्टुडिओमध्ये आणि तिथं पॉडकास्ट सुरू आहे. मग काय, गाडी वळवली आणि निघालो त्यांच्या स्टुडिओकडं. मी गेलो तेव्हा पॉडकास्ट सुरू झालेला होता. मग मी पॉडकास्ट ऐकत बसलो आणि पॉडकास्ट ऐकल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न होते, ते प्रश्नही विचारले. तर मित्रांनो, मी आलो आहे आमचे डॉक्टर साहेब, ज्यांचं स्टुडिओ आहे इथं, त्यांच्याकडे आलो आहे. बरं, तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की तुम्हाला काहीतरी पाहिजे, म्हणजे इन्स्टंट त्याच दिवशी सेम डेला सकाळी उठता तुम्ही आणि डोक्यात विचार करता की काहीतरी पाहिजे, आणि 1-1.5 तासांनी तुम्हाला ते लगेच मिळतं. त्यानंतर पुन्हा तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि तुम्हाला बस पाहिजे असती किंवा बस हुकलेली असते आणि तुम्हाला एक कोणीतरी लिफ्ट द्यायला पाहिजे, आणि असं कधी विचार येतं यार कोणाची तरी लिफ्ट भेटली पाहिजे, आणि लगेच इन्स्टंट तुम्हाला ती लिफ्ट मिळते. तसंच अगदी सकाळी माझ्यासोबतही झालं. मला सकाळी पोहे खायचे होते, पण रात्रीचा भात होता आणि मी तो गरम करून खाल्ला. आणि मी म्हटलं यार, रोज मी पोहे खात असतो नाश्त्याला, आणि मी म्हटलं यार आज पोहे खायचं हुकलं. आणि तसाच विचार करून मी बाहेर पडलो, डॉक्टर साहेबांकडे आलो आणि इथं आलो आणि इथं पोहे खाल्ले मी. म्हणजे हे किती स्ट्रॉंगली होतं आणि हे असं का होतं, कसं काय होतं, याचे अनेक प्रश्न असतात, अनेकांना असतात. पण याच्या मागे काहीतरी एक सायन्स आहे, बऱ्याच गोष्टी असतात त्यात. तर त्या सांगणाऱ्या मॅडम होत्या, त्यांचं आज पॉडकास्ट होतं. त्या मॅडम माधुरी बोंद्रे मॅडम होत्या. हॅलो. तर त्या होत्या इथं, त्या सांगतील आपल्याला एक कसं होतं. सो येस. सो हे जे सगळं बोलत होते त्यामध्ये असं आहे की तुम्ही जो विचार करता तोच तुमच्या आयुष्यात खरा होत असतो, आणि यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणत असतो, जो फिजिक्समध्ये सांगितला गेलेला आहे. खरं तर आपण अभ्यास खूप केलेला असतो शाळांमधनं, कॉलेजमधनं, पण तो ॲक्च्युअल आयुष्यामध्ये आपण असा वापरायचा असतो हे आपल्याला माहीत नसतं. विचार आपण खूप करत असतो, पण ते कॉन्शियस विचार नसतात. तर कॉन्शियस विचार करून, म्हणजे ठरवून विचार करून, आपल्याला जे हवे आहेत ते विचार करून आपल्याला हवं ते आपण साध्य करू शकतो. फक्त सकारात्मक पद्धतीने विचार करून, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स न आणता आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या आयुष्यात मिळू शकतात. आणि याचबद्दल मी बोलत असते, किंवा मी लाईफ कोच आहे, माझं नाव माधुरी बोंद्रे आहे, आणि ह्याचेच मी वेगवेगळे कोर्स घेत असते. तर आपण हे कसं काय करू शकतो, तर त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. जसं की ॲफर्मेशन आहे. एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे तर ती झाली आहे या स्वरूपात बोलायची, सकाळ संध्याकाळ बोलायची, सकाळी उठल्या उठल्या, रात्री झोपायला जाताना. त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खऱ्या होत असतात, फक्त झाली आहे या स्वरूपात. फॉर एक्झाम्पल, आय एम हेल्दी, माझी तब्येत एकदम छानच आहे. जर नसेल छान तरीही हे रोज तुम्ही बोललात तर तुमच्या आयुष्यात तुमची हेल्थ चांगलीच होणार आहे, कारण तुम्ही ते तुमच्या मनाला कंटिन्युअसली सांगताय की आय एम हेल्दी. तुमचा वेट लॉस करायचा असेल त्याबद्दलही तुम्ही असं बोलू शकता की मला एवढं एवढं माझं वेट झालं आहे, मला एनर्जेटिक राहायचं आहे. अशा पद्धतीमध्ये तुम्ही ॲफर्मेशन्स अशा पद्धतीने बोलू शकता, आणि ती गोष्ट रोज बोलल्याने, रोज केल्याने तुमच्या आयुष्यात खरी होते. 21 दिवस मिनिमम करावं कोणतीही गोष्ट, असं असतं. सो हे तुम्ही नक्की करून बघा
आणि नक्की सरांना सांगा की कसं काय तुम्हाला वाटतंय, काय रिझल्ट्स येत आहेत का, जे मनात विचार करतात ते खरे होतात का, हे सगळ्यांसाठी वर्कआउट होत असतं. मॅम ह्याच्यातून समजा डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी म्हणजे तुमचं कोचिंग मध्ये होतं का, म्हणजे काय डिप्रेशनचे प्रॉब्लेम असतात बऱ्याच जणांना? हो, त्याचं सुद्धा होतं. डिप्रेशन म्हणजे काय, अतिविचार. तर त्याचा स्ट्रेस येणं, अतिविचार करून त्याचा स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस आल्यामुळे डिप्रेशनमध्ये जातो माणूस. ते काय होतं, एका खोलीमध्ये बंद राहिल्यामुळे बोलायला जागाच नाही मिळाली, त्यामुळे डिप्रेशन येतं बेसिकली. हा मेन मुद्दा असतो आणि हा भरपूर आपल्या इथे असतं. भारतामध्ये तर खूप आहे, बाहेर त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण भारतामध्येही खूप लोकांमध्ये ही गोष्ट असते. आणि हो, याच्यासाठी टेक्निक्स असतात, कसं बाहेर पडायचे, कसे प्रॅक्टिसेस करायच्या. होपोनोपोनो हे त्यातलं एक आहे, जे ऑल ओव्हर तुम्हाला यूट्यूबवर मिळूनच जातं. त्याच्यात 4 वाक्य असतात, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे कंटिन्युअसली 108 वेळा सकाळ संध्याकाळ करून बघायचं. फक्त त्याच्यातनं बाहेर पडायची इच्छा असली पाहिजे, निगेटिव्हिटीमधनं बाहेर पडायची इच्छा असली की सगळे मार्ग आपल्याला मिळतात. आज आपण विचार करू, त्याचं उत्तर आपल्याला उद्या परवामध्ये मिळून जातं किंवा आठवडाभरानी तुम्हाला त्याच्या अपॉर्च्युनिटीज यायला सुरुवात होतात. सो आजपासून सुरुवात करा, जे काही करायचंय त्याचे विचार करायला, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल रियालिटीमध्ये 4 दिवसात उत्तर मिळायला सुरुवात होते. थँक्यू मॅडम. थँक्यू. तर मित्रांनो, दरवेळेस डॉक्टर साहेबांकडे आलं ना तर माझ्या नॉलेजमध्ये फार भर पडते, कारण एवढं ज्ञान यांच्याकडे पण आहे आणि त्यांच्याकडे जे येणारे गेस्ट जे आहेत त्यांचं तर काय, म्हणजे मागच्या पण वेळेस 1-2 पॉडकास्टला आलो होतो मी, पण यावेळेस मी पॉडकास्टला पुन्हा पूर्ण वेळ बसलो आणि बऱ्याच गोष्टी मलाही ज्या क्लिअर नव्हत्या, थॉट आणि अफर्मेशन या बऱ्याच लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी त्या पण क्लिअर झाल्या. थँक्यू डॉक्टर साहेब. पॉडकास्ट झाल्यानंतर आम्ही आलो खाली चहा घ्यायला, म्हणजे स्टुडिओच्या खालीच खूप छान चहा मिळतो, तिथे चहा घेतला आणि पॉडकास्ट खूप छान झाला होता. डॉक्टर साहेबांचं पॉडकास्ट चॅनल आहे, त्याचं लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तुम्ही त्याला अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, अशा रीतीने आजचा दिवस संपला आहे आणि आजच्या दिवसात खूप म्हणजे आज एक काम होतं पण ते रद्द झालं. ते रद्द झाल्यामुळं मग मी डॉक्टर साहेबांकडे गेलो आणि तिथं पॉडकास्ट बघत बसलो. पॉडकास्ट खूप छान होता आणि म्हणजे आपण जी इच्छा व्यक्त करतो ती इच्छा खरंच मनातून जर असेल ना तर ते काम आपोआप होतं. असं एक म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, अफर्मेशन जे असतं ते होत असतं. तसं आता एक पिक्चर होतं बघा, त्या पिक्चरमध्ये एक डायलॉग होता कि अगर किसी चीज़ को आप पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुड़ जाती है. म्हणजे ते काहीतरी कुठेतरी खरं आहे ते, की तसं होत असतं. तुमची इच्छा स्ट्रॉंग असेल तर 100% तुमचं कामही होतं, स्वप्नही पूर्ण होतं. लॉंग टर्मचं स्वप्न असेल ते सुद्धा पूर्ण होतं. म्हणजे त्यासाठी मॅडमनी सांगितलंय पॉडकास्टमध्ये की काय काय म्हणजे लॉंग टर्मचे स्वप्न असतील तर रोज कसं आपण त्याचं म्हणजे विचार केला पाहिजे. ते पॉडकास्टमध्ये पण आहे त्या चॅनलची, म्हणजे डॉक्टर साहेबांच्या राजमंच या चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तिथे जाऊन तुम्ही चॅनलला अवश्य भेट द्या, सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काही दिवसापूर्वीच एका व्हिडिओला कमेंट आली होती की दादा तुमचं लग्न का नाही झालं, आणखी तुम्ही सिंगल का आहात, म्हणजे एकटेच का राहता. तर असे अनेक प्रश्न आहे अनेकांना आहे. तर माझं लग्न का नाही झालं, कारण सुदर्शन लहान भाऊ आहे, त्याचं लग्न झालंय पण माझं नाही झालंय. तर अशा याचं उत्तर मी एका व्हिडिओमध्ये देणारच आहे. आणि बाकीचे पण बरेच गोष्टी असतात त्याही मी वारंवार टाकणार आहे, कारण मी पण एक टार्गेट ठेवलंय की रोज व्हिडिओ टाकायचे. आणि जसं की आजचा पॉडकास्ट पाहिला तर मी आज विचार केला आणि मी पण म्हटलं की मनात म्हटलं की आपले पुढच्या महिन्यात 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील का, तर व्हायला पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त केली. आता बघूया की आता पुढचा 1 महिना आहे पूर्ण जानेवारीचा, तर 1 महिन्यात होतात का 10,000 बघूयात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.